आज या ठिकाणी धाराशिव शहराच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, अन्य नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी कचरा डेपो आणि जी काही विकास कामांच्या माध्यमातून आज जी 140 कोटीची कामं या ठिकाणी थांबलेली आहेत, त्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की कचरा डेपो हटणं गरजेचं आहे। तेथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। शेजारी भारत विद्यालयाचे शाळा आहे, तेथील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे। खाजानगर, गणेशनगर या भागातील नागरिकांचा मोठा प्रश्न या ठिकाणी आरोग्यविषयक चालू झालेला आहे। या ठिकाणी एवढं मोठं गायरान असताना सुद्धा, गावठाणातली जमीन असताना सुद्धा त्या ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये हा कचरा डेपो आहे तो हटवणं गरजेचं आहे। दुसरा म्हणजे विषय, आज 140 कोटीची कामं मंजूर झालेली असताना, त्याला वर्क ऑर्डर मिळालेली असताना 16% अभावनं ही कामं देण्याचं हे जे काही सरकार आणि इथल्या नेत्यांचा जो बालहट्ट आहे, हा मला वाटतं की आपल्या येथील नागरिकांची चेष्टा करण्यासारखंच आहे। कारण की 16% अभाव देण्याचं कारण काय? आज कुणाच्या तरी फायद्यासाठी हे 40 कोटीची कामं थांबलेली आहेत। तर आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आणि अखंड धाराशिव नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी हा घंटानाद आंदोलन केलेलं आहे। यापुढं आमचे सरफराजभाई काजी आणि बाकीचे सर्व या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत। मला वाटतं की या ठिकाणी 1 मेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी झेंडावंदनला ज्यावेळेस पालकमंत्री येतील त्या ठिकाणी आम्ही घेराव घालण्याचा प्रयत्न आणि घेराव घालणार आहेत, असं आम्ही या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या वतीनं सांगतोय। आणि नक्कीच या ठिकाणी जर हे कामं पूर्ण म्हणजे झाली नाहीत किंवा पूर्णत्वास नेली नाहीत तर आम्ही आंदोलन आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करू, एवढाच या ठिकाणी इशारा देतो आहोत।